ही आहे ती फणसाची भाजी. आता कोण म्हणतं ही चिकनसारखी लागते, कोण म्हणतं एकदम युनिक आणि छान लागते. पण तुम्ही एकदा कधी ट्राय केले का आणि ती कशी लागते काय माहिती. मी 2 वेळा बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण एकदाही बनली नाही. पण परत प्रयत्न करायचं नाही असं काही विधिलिखित नाही आहे, म्हणून मी परत एकदा ही भाजी करायचं ठरवलं आणि यावेळेला मस्त जमली आहे. याच्यासाठी थोडंसं तेल जरा जास्तच लागतं. जो मसाला मटनमध्ये किंवा चिकनमध्ये टाकतो तोच मसाला मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि टमॅटो टाकायचा. व्यवस्थित भाजून झालं की हे फणसाचे जे भाजी होती ती व्यवस्थित कापून मी गरम पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ठेवली होती आणि थोडंसं गरम पाणी केलं होतं. आता मसाले व्यवस्थित तेल सुटला की त्याच्यामध्ये मी टाकला होता मालवणी मसाला, घाटी मसाला, थोडासा गरम मसाला, हळद, बस इतकेच मसाले मी याच्यामध्ये टाकले होते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाले व्यवस्थित भाजले की जे आपण फणसाची भाजी चिरून ठेवली होती ती घालायची आणि थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं. जास्त वेळ लागत नाही कारण भाजी खूप कवळी असते आणि एकदम झणझणीत आणि छान लागते. ही बघा युनिक अशी गाडी मला काल रस्त्यात दिसली, पण तिला धक्का मारावा लागत होता त्यामुळे काही लोक धक्का मारून तिला गाडी चढवत होते. पण खरंच किती युनिक आणि छान आहे नाही.